या ठिकाणी दत्तात्रय मंदिरामध्ये आलो होतं दर्शन घ्यायला माहूरगडला. आणि हे आमच्यासोबत सगळे भाविक आहेत. आता बघूत आपण दत्तात्रयाची जे ऐतिहासिक कथा आहे पुराणामध्ये ती कोणाकोणाला येते सांगता येते. बाळा तुझं नाव काय? मारुती कदम. बरं बरं बरं. आता दत्तात्रयाचा अवतार कसा तयार झाला, म्हणजे कसा जन्म झाला तयार झाला? दत्तात्रय म्हणजे कोण कोण आहेत देव? ब्रह्मा विष्णू. अहो तुम्ही कोणी सांगू, दुसरं कोणी सांगू नका. ज्याला विचारलं त्याला सांगू द्या. हां ज्याला येते त्याला विचारायचं. म्हणजे तू आता दर्शन घेतलं, कशाचं दर्शन घेतलं मग? अच्छा बाळा, तुला सांगता येईल का दत्तात्रयाचा अवतार कशामुळे झाला ते? तिकडे जा. तुम्हाला तुम्हाला सांगता येईल का दत्तात्रयाचा अवतार? तुम्हाला ताई तुम्हाला सांगता येईल? तुम्हाला सांगता येईल दत्तात्रय? सांगा तू. हां दत्तात्रयाचा अवतार तुम्हाला सांगतो, मी सांगतो. तुम्ही दत्तात्रयाचा अवतार असा आहे, स्वर्गामध्ये नारद मुनी गेले कोणाकडं? आपल्या ब्रह्मदेवाच्या मालकिनीकडे सरस्वतीकडे गेले. त्याच्यानंतर पार्वतीकडे गेले आणि विष्णूच्या लक्ष्मीकडे गेले. आणि त्यांना म्हणले की तुमच्यापेक्षा बी एक सुंदर आणि चारित्र्यवान आणि पतिव्रता स्त्री ही स्वर्गलोकात आहे. मग त्यांचा अहंकार त्या ठिकाणी जागृत झाला आणि त्यांनी काय केलं, आपल्या मालकाला सांगितलं, आमच्यापेक्षा जर जगातली सुंदर स्त्री आणि चारित्र्यवान पतिव्रता जर असेल तर तिचं गर्वहरण करायला पाहिजे. कथा आहे का बरं का? मग कथा तिथं ते तिघंजणं खाली आले आणि आले तर कुठं आले? अनुसया मातेपाशी आली. अनुसया मातेपाशी आल्यानंतर अनुसया मातेला त्यांनी भिक्षा मागितली, जेवणाची भिक्षा मागितल्यानंतर काय झालं की अनुसया माता जेवण वाढायला तयार झाली. परंतु त्यांनी हिचं पतिव्रता हरण करण्यासाठी तिला नग्न अवस्थेमध्ये जेवण मागितलं. नग्न अवस्थेमध्ये जेवण मागितल्यानंतर ती अनुसया माताचे मालक कोण आहेत सांगता येईल तुम्हाला? मालकाला तिने विनंती केली. कोण? विनंती केली मालकाला. तर त्यावेळेस मग अनुसया मातेच्या म्हणजे अनुसयाच्या पतीनं त्या ठिकाणी त्यांना बालरूप तिथं अवस्था धारण केली. आणि तुमच्या अनुसया मातेनं त्याला काय केलं, जेवू घातलं. लहान मुलाला आईची अवस्था काय असली तरी माहीत नसती. मग घातल्यानंतर वरी तिकडं पार्वती सरस्वती आणि लक्ष्मी म्हणायला लागली, मोहा मालक मोहा नवरा. मग त्या खाली इथं शोधित आल्या. कुठं? इथं